काय तुम्हाला माहिती आहे, आपण सगळे एका महाकाय चुंबकावर राहत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आज उलगडूया या अदृश्य शक्तीचं रहस्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही आपला पाठ आहे तो काय आहे, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही पहिली संकल्पना आहे ती काय आहे रे, चुंबकत्व. म्हणजेच काय, एका विशिष्ट पदार्थामध्ये लोखंडी वस्तूंना स्वतःकडे खेचून घेण्याचा गुणधर्म असतो, त्याला आपण चुंबकत्व असे म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही टाचणी आहे, हा स्टेपलर आहे, हे काही कंपास, त्यासोबतच हे काय आहे रे, पैसे आहेत. तर बघा, हा जो काही पदार्थ आहे, हा पदार्थ काय करतो रे, ह्या ज्या काही वस्तू काय करून घेतो, आकर्षित करून घेतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच हे जे काही वस्तूंना आकर्षित करून घेण्याचा जो काही गुणधर्म आहे, ह्याला आपण काय म्हणायचे बघा, चुंबकत्व असे म्हणायचे. लोखंडी वस्तूंना काही पदार्थांमध्ये स्वतःकडे खेचून घेण्याचा गुणधर्म असतो, यालाच आपण चुंबकत्व असे म्हणायचं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ही पृथ्वी स्वतः एका प्रचंड चुंबकासारखी वागते. आता पृथ्वी हा एक मोठा चुंबक असावा, ही संकल्पना विल्यम गिल्बर्ट याने सर्वप्रथम मांडली. जो काही शास्त्रज्ञ होता, कोण होता बघा, जो काही विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने काय केली रे, ही संकल्पना मांडली. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पृथ्वी हा एक मोठा चुंबक आहे, हे त्यानं कशावरून शोधलं, तर पृथ्वीवर कुठेही जर मुक्तपणे टाकलेला चुंबक हा काय होतो रे, दक्षिण उत्तर दिशेला काय होतो रे, स्थिरावतो. लक्षात आलं का? ही जी काही शास्त्रज्ञानं जे काही काढलेलं अनुमान आहे, हे अनुमान कशावरून त्याने सांगितले, जे काही मुक्तपणे टांगलेला चुंबक हा नेहमी दक्षिण उत्तर दिशेत राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही पृथ्वी आहे, हे पृथ्वी जेव्हा तुम्ही एखाद्या जंगलात किंवा समुद्रात रस्ता चुकला, तर होकायंत्र तुम्हाला नेहमी काय करतं रे, उत्तर दिशा दाखवतं, कारण पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र त्याला मार्ग दाखवतं. तर विद्यार्थी मित्रांनो, चुंबकीय सूची म्हणजे नक्की काय? तर विद्यार्थी मित्रांनो, चुंबक सूची म्हणजे काय? तर चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबक जो मुक्तपणे काय करू शकतो रे, फिरू शकतो. जुन्या काळातील खलाशी किंवा आजचे गिर्यारोहक दिशा ओळखण्यासाठी ज्या होकायंत्राचा वापर करतात, त्याच्यातील एक छोटीशी सुई म्हणजेच काय असणार आहे, चुंबक सूची. आता जे काही आपल्याकडे असणारा मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये सुद्धा काय आहे रे, होकायंत्र आहे, म्हणजेच कंपास आहे. तर आपल्याला इथं दिसून येतं आहे की इथे काय आहे बघा, इथे आहे नॉर्थ, इकडे आहे साऊथ, म्हणजे इकडे उत्तर, इकडे आहे दक्षिण, त्यासोबतच इकडे आहे पूर्व आणि इकडे आहे पश्चिम. लक्षात आलं का? म्हणजेच जेव्हा आता बघा तुम्ही म्हणाल इथे नॉर्थ दिसते पण इकडे साऊथ दिसते, तर बघा जे काही विल्यम गिल्बर्ट ह्या शास्त्रज्ञाने काढलेला जे काही अनुमान आहे, ह्यामध्ये त्यानं काय सांगितलं, हा जो काही मुक्तपणे टांगलेला चुंबक आहे, त्याचा
उत्तर ध्रुव हा नेहमी काय करतो रे, पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाकडे, म्हणजेच काय, पृथ्वीच्या काय केला जातो रे, दक्षिण ध्रुवाकडे काय केला जातो, तो आकर्षला जातो. याचाच अर्थ काय, पृथ्वीचा म्हणजे चुंबकाचा जो काही उत्तर ध्रुव आहे हा पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे आकर्षला जातो. तसेच जो काही टांगलेला हा जो काही चुंबक आहे त्याचा हा जो काही दक्षिण ध्रुव आहे हा पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिणी ध्रुवाकडे आकर्षला जातो. म्हणून जो काही चुंबक आहे हा मुक्त अवस्थेत काय होतो रे, दक्षिण उत्तर दिशेला काय राहतो रे, स्थिर राहतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर हे काय आहे रे, हे आपल्या आधुनिक काळातील मोबाईलमध्ये असणारं काय आहे रे, होका यंत्र आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर चुंबक सूची म्हणजे काय, की असा एक लहानसा चुंबक जो काय करतो रे, मुक्तपणे फिरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चुंबक सूची म्हणजेच काय, एक लहानसा चुंबक, एक लहानसा चुंबक जो मुक्तपणे फिरू शकतो. मुक्तपणे फिरू शकतो. त्यासाठी आपण उदाहरण कशाचं पाहिलं रे, तर जे काही खलाशी किंवा गिर्यारोहक काय वापरतात रे, होका यंत्र. काय वापरतात, होका यंत्र. तर त्यानंतर जो काही पुढील घटक आहे तो काय आहे बघा, चुंबक क्षेत्र. आता बघा, चुंबक क्षेत्र म्हणजे काय, चुंबकाच्या भोवतालचा असा भाग जिथे काय करते रे, चुंबकीय बल कार्य करते, त्याला आपण काय म्हणतो रे, चुंबकीय क्षेत्र असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं माझ्याकडे काय आहे बघा, काही टाचण्या आहेत, त्यासोबतच माझ्याकडे काय आहे, हा चुंबक आहे. आता बघा, जो काही चुंबक आहे हा चुंबकाच्या सभोवतालचा असा भाग म्हणजेच काय, की बघा, जेव्हा मी काय केलं रे, जेव्हा मी काय केलं, हा चुंबक काय केला रे, थोडासा फिरवला, तर बघा इथे तुम्हाला काय दिसते रे, जी काही छोटी ह्या टाचण्या आहेत ह्यांची काय होते रे, हालचाल होताना दिसते. काय होते बघा, हालचाल होताना दिसते. बघा, दिसलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच ह्या ज्या काही टाचणी आहे ही टाचणी काय होते रे, तर ही टाचणी काय होते आपल्याला, तर आता बघा, म्हणजेच काय, चुंबकाच्या अगदी जवळ नेल्यावर काय होते रे, टाचणी ओढली जाते. पण जेव्हा मी काय केलं, त्या चुंबकापासून दूर नेलं तर काय होते रे, ती खाली पडते. बघा, जिथपर्यंत काय केली जाते रे, ती ओढली जाते. ह्यालाच आपण काय म्हणायचं, चुंबकाचं क्षेत्र. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही चुंबक क्षेत्र आहे ते काय आहे रे, की चुंबकाच्या सभोवतालचा असा भाग जिथे चुंबकीय बल कार्य करते, जिथे चुंबकीय बल कार्य करते, यालाच आपण काय म्हणायचे बघा, चुंबकीय क्षेत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, चुंबकीय जे काही बल आहे ह्या बल रेषांचे गुणधर्म काय आहेत, तर बघा, ह्या रेषा काय आहेत रे, काल्पनिक आहेत. त्या उत्तर ध्रुव जो काही हा यन आहे, यन म्हणजेच काय, नॉर्थ, आणि यस म्हणजे काय, साऊथ, ह्या उत्तर ध्रुवाकडून काय करतात रे, दक्षिण ध्रुवाकडे जातात. पण त्या कधीही एकमेकींना छेदत नाही. लक्षात आलं का? जर आपण एखादं उदाहरण पाहायचं तर बघा, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी शिस्तीत चालणाऱ्या जशा काही रांगा असतात तशाच काय असतात रे, ह्या चुंबकीय बलांच्या रेषांचा गुणधर्म आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जे काही पुढचा घटक आहे तो काय आहे, चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता. म्हणजेच बघा, आता जे काही चुंबकीय क्षेत्र आहे यासाठी आपण काय करूया, चुंबकीय क्षेत्र हे पुठ्ठा, पाणी
किंवा काच यासारख्या पदार्थामधून ही काय होते रे आरपार जाऊ शकते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर ह्यासाठी एक प्रयोग करून पाहूया. बघा आता माझ्याकडे काय आहे, तर हा पाण्यानं भरलेला काय आहे रे पेला आहे. ह्या पेल्यामध्ये मी काय केलं रे, ह्या जे काही टाचण्या आहेत ह्या काय केल्या ह्या पेल्यामध्ये टाकल्या. त्यासोबतच आता बघा काय सांगितलं, जे काही चुंबकीय क्षेत्र, जसं आपण मगाशी पाहिलं की टाचणी काय होते रे, टाचणी हालचाल करते, तसंच आता पाण्यामध्ये काय होईल रे, ह्या टाचणीची हालचाल होईल का, तर हो नक्कीच. बघा काचेच्या बाहेरून म्हणजे काचेचा जो काही ग्लास आहे त्याच्या बाहेरून जर मी चुंबक हे केला तर काय करतात रे, ह्या ज्या काही टाचण्या आहेत त्यांची काय होते रे, तुम्हाला इथे हालचाल होते. म्हणजेच आपण काय म्हणतो, हे जे काही क्षेत्र आहे काय आहे की ज्यामुळे काय होते रे, चुंबकीय क्षेत्र, ह्यालाच काय म्हणायचं आपण, चुंबकीय क्षेत्र. ज्या काही काल्पनिक रेषा आहेत ह्या एकमेकांना छेदत नाही. पेल्याच्या बाहेरून चुंबक फिरवला की काय होते रे, टाचणी हलू लागते. म्हणजेच काय, चुंबकत्वाने काच आणि पाणी हे काय केले रे, पार केले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा जर चुंबक मी काचेला लावला तर काय होतं रे, टाचणीसुद्धा काय होते, चुंबकाच्या दिशेने काय होते रे, येते. आता ह्याची काही टाचणी हलते, यावरून आपण काय म्हणू शकतो, जी काही चुंबकाची जी काही वेधन क्षमता आहे हे कशामधून होते, जे काही पुठ्ठा असेल किंवा आता हा जो काही आपला कागद आहे, ह्या कागदावर मी काय ठेवलं रे, हे जे काही पैसे आहेत हे ठेवले. त्यासोबतच मी काय केलं रे, चुंबक खालून काय केलं रे, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं, हा चुंबक खालून फिरवला तर काय होतं रे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा मी चुंबक फिरवला तर काय होते, हे जे काही पैसे आहेत ह्याची सुद्धा काय होते रे, हालचाल होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच आता पूर्णतः हे काय झालं, चुंबक ह्याला चिकटून बसलेला आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जे काही चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता ही कशातून आरपार जाऊ शकते, तर ते आहे पुठ्ठा, काच, पाणी या पदार्थामधून आरपार जाऊ शकते. त्यासोबतच आता पुढील जो काही घटक आहे तो काय आहे बघा, धातू शोधक यंत्र आहे. म्हणजेच काय, अतिशय कमी क्षमतेच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून धातूच्या वस्तू शोधण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. जर कधीही तुम्ही नदी ठिकाणी असलेल्या जर मंदिरामध्ये जर गेला असाल तर तिथे तुम्ही पाहता की जी काही तिथे असणारी व्यक्ती काय करते रे, हिची चुंबक नदीमध्ये टाकून जे काही लोकांनी टाकलेले पैसे हे काय करते रे, गोळा करते. लक्षात आलं का? म्हणजे जे काही धातू आहेत हे पैसे काय आहेत रे, तर हे धातूपासून बनलेले आहेत की त्यामुळे काय होतं रे, हे चुंबकाला काय होतात ते चिकटून बसतात. तसेच अजून कुठे कुठे ह्याचा वापर होतो, तर जे काही विमानतळ असेल, रेल्वे स्टेशन किंवा मोठमोठ्या मॉल्समध्ये प्रवेश करताना आपली तपासणी केली जाते. जर आपल्याकडे धातूची वस्तू असेल तर ते यंत्र बीप असा आवाज करतं. म्हणजे जे काय हँड हेल्ड मेटल डिटेक्टर आहे हे काय आहे रे, धातूशोधक यंत्र आहे. धातूशोधक यंत्र. लक्षात आलं का? धातूशोधक यंत्र म्हणजेच काय, जे काही विमान, रेल्वे स्टेशन ह्यावर वापरले जाणारे यंत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानातल्या अशाच ॲक्टिव्ह गोष्टी सोप्या भाषेत शिकण्यासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली. विज्ञानाची गोडी आता आपल्या मराठीत.